दिसलाय. चला यस मॅचला होते सुरुवात. सामन्याला सुरुवात. विजय जाधव त्यांच्या समोर विशाल कोळी. एक मोठं बॅटल. पॉवर प्लेचं पहिलं षटक. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. राजेश ओगे चेंडू खाली. त्याला टिपला झेल. बाबा 11 9191 या संघाला. द पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी. रणनीती क्लिअर होती. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला ठेवलं होतं. तिथून आतमध्ये आणत असताना विशाल कोहली यांचा नॅचरल कट तिथे होताना दिसला आणि चेंडू आतमध्ये येत असताना जितकी उंची काढली होती बरोबर मिड विकेटमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन होतं. राजेश ओगे हे चेंडू खाली आले आणि त्याने सुंदर झेल टिपला. पहिल्या विकेटचं पतन. व्हेरी फर्स्ट बॉलवरती आजच्या दिवसाची सुरुवात विकेटने झाली आहे. नवीन फलंदाज जय विश्वकर्मा मैदानाच्या दिशेने येतोय. जय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. अजून एक वसई तालुक्यातील नामवंत खेळाडू. धानवीसाठी खेळत असताना अनेक मैदान या खेळाडूंनी सुद्धा गाजवलेत. 2017, 18, 19 या काळामध्ये सँडी स्पोर्ट्ससाठी खेळत असताना सुद्धा खूप चांगला खेळ आणि अनेक अशा अचिव्हमेंट जय विश्वकर्माच्या नावे आहेत. विशाल पुन्हा एकदा यावेळेला उजव्या स्टेजच्या बाहेरच्या इनसाइड आउट खेळले. चेंडूला पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूच्या मागे धाव त्या चेंडूला अडवतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्याने धावून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगली सुरुवात. दोन्ही एंडकडून एकीकडून विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं की पुढील चेंडू विशालचं खेळणं डिफिकल्ट होऊन बसेल, पण ज्या पद्धतीने चेंडूला आतमध्ये आणत होते व्यवस्थित रीड केलं आणि त्यानंतर 2 धावेचा हा फटका. धावपलकाचा श्री गणेशा. धावांचा श्री गणेशा. विशालचा पुढील चेंडू यावेळेला रिव्हर्स तयार होते. प्री प्लॅनर स्ट्रोक. चेंडूला पाठवून दिला बॅकवर्ड पॉइंट. सीमारेखा पार. आल्यात आणि आता धावांना काहीसा वेगळा सुरंग लागताना पाहायला मिळतोय. 40+ क्रिकेट, पण मी तर म्हणेल सर्वांच्या आवडीचं क्रिकेट. आज इतक्या मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला पाहणारे या खेळाला पाहणारे लोक किंवा प्रेक्षक लाभणारे त्याचं कारण एकच आहे. हे सगळे वसई तालुक्यातील जुने जाणते खेळाडू ज्यांचा खेळ बघण्यासाठी प्रचंड गर्दी व्हायची ते आज एकमेकांसमोर खेळत आहेत आणि हा माहोलच काहीसा वेगळा असणार आहे. स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न. जयच्या बॅटमधून यावेळेला मोठा ब्लास्ट. चेंडू निघून गेलाय मिडॉनच्या डोक्यावरून. 1 बाउंड. सीमारेखा पार. मनसे चौकार. जे पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं की इथे आता मोठा अडसर दूर झालाय, पण तसं नाही आहे. एक एक खेळाडू जो जो आतमध्ये येईल त्याच्या पाठीशी खूप मोठा आणि प्रचंड अनुभव आहे आणि अनुभव असल्या कारणानं कधी केव्हा गिअर चेंज करायचे आहेत हे चांगल्या प्रकारे माहीत आहे प्रत्येकाला. आणि आल्यानंतर आपली नजाकत दाखवत असताना लगातार 2 चौकार लगावतोय. धावपलकाचे धावा आहेत 10. 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतात आणि या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर दाखवण्याचा प्रयत्न. 2 गोष्टी असतात. पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवा, नाहीतर तुमची पॉवर काढून घेतली जाईल.
तर याच्यामध्ये पहिल्या चेंडूवरती विशाल कोळीने पॉवर दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये त्याला यश आलं. पण त्यानंतर बाबा इलेव्हन 9191 संघाला वाटलं की आमची पॉवर निघून जाते, त्याच वेळेला जय विश्वकर्माने अटॅक केलेत, म्हणजे आम्ही सुद्धा आमची पॉवर दाखवणार आहे. बॅलन्स केलं, विकेट गेल्यानंतर 2 चौकार, 10 धावा. नेक्स्ट बॉल विशाल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची काढा घेऊन चेंडू मागे निघून चालला. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूवरती, फाईन लीगचे क्षेत्ररक्षक जोपर्यंत सादिक अन्सारी चेंडूच्या जवळ गेलेत आणि चेंडूला अडवतील तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जयने. जयच्या साथीने अकबर यांना आपण पाहतोय. कामन परिसरातील क्रिकेट ज्या खेळाडूने गाजवलंय, आदराने या खेळाडूचं नाव घेतलं जातं. मोठमोठी फटकेबाजी करणं, संयमी खेळ साकारत असताना मॅच विनिंग पारीत खेळणं, अशा प्रकारची ख्याती अकबर यांची आहे. मगाशी सादिक यांना आपण चेंडू अडवताना पाहिलं. 9 चेंडू 9 षटकार मारण्याची किमया करणारा खेळाडू. डावखुऱ्याचा फलंदाज आता अकबर. पुन्हा एकदा विशाल शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्विच, सादिक चेंडू खाली. स्विच हिट करण्याच्या नादामध्ये मिस टाइम, गतीमध्ये केलेलं परिवर्तन महागात पडलं आणि अकबर शेख बाद. असल्याचा भास आमचा डीजे वाला सुद्धा देतोय. थँक्यू सो मच. मनसे चषक 2025 पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 11. धरम अजून एक मोठं नाव, ऑलराऊंडर म्हणून धरम यांची खूप मोठी ओळख आणि ते गोलंदाजी मार्कवरती येताना दिसत आहेत. रविवारचा दिवस हा क्रिकेटसाठी त्यांनी नेमून ठेवलेला आहे. असे गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. रविवार वगळता कोणत्याही दिवशी क्रिकेट खेळायला मिळत नाही, परंतु रविवारी आवर्जून क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात येणारा खेळाडू म्हणजेच धरम, आणि त्यांना आपण मैदानात पाहतोय. धरम यांच्या समोर यावेळेला जय विश्वकर्मा असतील. जयेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आल्यात. संदीपचा हा खेळाडू, खूप मोठी ख्याती त्यांची सुद्धा. शफल झालेत आणि पहिला चेंडू शफल होऊन खेळत असताना यष्टरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. हरीश पाटील यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. कोणत्याही प्रकारचे चूक होत नाहीये. या फटक्यामध्ये नक्की काय कमीपणा जाणवला? धरम यांनी ज्यावेळेला हा चेंडू हाताळला, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघत होता, जास्त शफल झाले जय, आणि टप्पा पडल्यानंतर खाली सुद्धा राहिलाय, काही प्रमाणात सबमरिंग, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. लेफ्ट मोदगेट यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे सुयोग ज्योती यांच्या जवळून चेंडू निघून चाललाय, मागे जात आहेत आणि चेंडूला अडवत असताना एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये. चांगली फिल्डिंग, 2 धावा. जयने पाहिलं होतं मागचा पाय मोडत असताना फ्रंट फुटला थोडंसं झुकवलं आणि त्यानंतर बॉडीवेट मागच्या पायावरती ट्रान्सफर करत असताना ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका होता, त्याच्यावरती 2 धावा येताना दिसल्यात. 13 वरती धावफलक जाऊन पोहोचले. चांगली मॅच रंगेल. दोन्ही संघांना माहित आहेत एकमेकांचे खेळाडू किती ताकदवर आहेत, कोणाचं कौशल्य काय. यावेळेला लेटकट काढायचा प्रयत्न, नीलच्या जवळून चेंडू होतोय फरार. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटचा, तो जोपर्यंत बाकडा पॉइंट पर्यंत येतोय तोपर्यंत 2 धावा जयने पुन्हा एकदा कंप्लीट केल्यात. या क्रिकेटमध्ये षटकार चौकारांबरोबरच या खेळाडूंनी आतापर्यंत खेळलेले जे क्रिकेटचं बेसिक क्रिकेट जे आहे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. बघा, फक्त मोठ्या फटक्यासाठी नाही गेले. जयने पहिला चेंडू ज्यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला होता, दुसरा चेंडू, त्यावेळेला त्यांनी पाहिलं होतं की चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये आणि म्हणूनच गोलंदाज आता ज्या धाटणीची चेंडू टाकतोय त्या धाटणीनुसार, म्हणजे त्या चेंडूनुसार ऑन मेरिट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि धावांची आता
वसुली करायला चालू केले. 15 जास्तच लेग स्टंपच्या बाहेर गेले होते आणि तिथून दुरून खेळण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारे चेंडूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न नाही. सिंगल धाव मिळेल कारण चेंडू मागे निघून गेला. त्यावेळेला शॉर्ट टर्नमॅनला चांगली फिल्डिंग होत असताना आपण पाहिली. आय थिंक संदीप खरवत त्या ठिकाणी आले होते. खूप मोठी नावं, सुयोग वैती, राजेश ओगे, शैलेंद्र घोडेकर, सादिक अन्सारी, हरीश पाटील, नील, स्वप्नील पाटील, ते सुद्धा. त्यानंतर UAE संघाला आंतरराष्ट्रीय पदावरती रिप्रेझेंट करणारे स्वप्नील पाटील हे सुद्धा याच संघाचे भाग आहेत. विशाल कोळी यांना आपण पाहिलं पहिल्या षटकात असताना. जयेश यावेळेला मोठ्या फटक्यासाठी स्टेप आउट झाले होते जरूर, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडूमध्ये हरकती बाहेर काढणं, आतमध्ये आणणं, धरम यांना खूप चांगल्या प्रकारे माहीत आहेत या गोष्टी. समोरच्या फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करतात आणि करत असताना आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. धावफलकाचे धावा 17, शेवटचा अंतिम चेंडू बाकी. जयेश अंडरआर्म क्रिकेटपासून सुरुवात आणि त्यानंतर बघता बघता ओराम क्रिकेटमध्ये सुद्धा संदीपसाठी खेळत असताना खूप चांगले योगदान आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फुल ऑन लेन टाकण्याचा प्रयत्न आणि फुल ऑन लेन टाकत असताना चेंडू मात्र मिस होतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. 2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17, 2 गड्यांच्या मोबदल्यात बाबा 11 9-1 9-1. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषकाद्वारे. आणि व्यासपीठावरती उपस्थित सगळ्यांची अशी इच्छा आहे की 50 किलोचा केक आज या व्यासपीठावरती कापला जावा आणि कालच जाहीर सुद्धा केले, त्यामुळे ॲज पर कमिटमेंट त्याची सुद्धा पूर्तता होईल. नील गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणार व्यक्तिमत्व म्हणजे नील. नीलला झोपेतून उठून कधीही सांगा की मॅच आहे, यायचं आहे, तर काही न करता पहिला मॅचसाठी येणार, बाकी कामं बाद नंतर करणार असा खेळाडू. गोलंदाजी मार्कवरती नील समोर जयेश. बघूयात कशा प्रकारचा खेळ होतोय. पहिला चेंडू राऊंड विकेट टाकण्याचा प्रयत्न, शरीराच्या दिशेने येणारा हा चेंडू नाही फील्ड होऊ शकला. तोपर्यंत जयेशने एक धावून कंप्लीट केली आहे. चांगली रनिंग. पहिल्या 2 षटकामध्ये जशा हव्यात तशा धावा आलेल्या नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये विशाल कोळी यांच्या 11 धावा, त्यामध्ये जयच्या 2 चौकारांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या षटकामध्ये धरम यांनी टाकलेलं षटक, त्याच्यामध्ये 4 धावा खर्ची करत असताना मिळवलेली 1 विकेट. किफायतमंद षटक होतं. चांगला कमबॅक तिथे केला होता. त्या 11 बॅक करण्याचा प्रयत्न होता. पाच धावा आल्या त्या षटकामध्ये, माफ करा. नील यावेळेला जय समोर. हो, आडव्या बॅटने खेळलाय, चेंडूला लॉफ्ट केलं, मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन नाहीये. जोपर्यंत चेंडू दिसेल तोपर्यंत त्याने सीमारेषा सुद्धा पार केली आहे. थँक्यू डीजे. खूप वेळानंतर का होईना, परंतु जयच्या बॅटमधून हा फुल्लातून फटका शॉर्ट बॉल होता. आणि अशा प्रकारच्या चेंडूवरती जे नेहमीच हावी ठरतात असं आपण अनेक वेळा पाहिलं. आणि मिडविकेटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, डीप मिडविकेटमधलं प्रोटेक्शन हे काहू कॉर्नरच्या बाजूने थोडंसं झुकलेलं होतं. आणि त्यांना जोपर्यंत चेंडू दिसेल तोपर्यंत चेंडू सीमारेखा पार गेला. 6 धावांसाठी षटकार. प्रत्येक चेंडूवरती काहीतरी स्ट्रॅटेजी, काहीतरी प्लॅनिंग आणि त्यानुसारच गोलंदाजी केली जाते.
यावेळेला गुडलेस स्पॉटचा चेंडू, यावेळेला लॉफ्ट केलाय स्वतःच्या बॉडीला टर्न अराउंड केला आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. दे दनादन मनसे सिक्सर. थँक्यू डीजे. लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आणि ते 2 मोठे फटके आल्यानंतर धावफलक वेगाने वाढला आणि जाऊन पोचलंय 30 धावांवरती. 3 चेंडू 30 धावा. चर्चा केली जाते. कर्णधार शैलेंद्र घोडेकर चर्चा करण्यासाठी आल्यात. विशाल त्यांच्या साथी नीलच्या बरोबर चर्चा करतायत. जयला कशा प्रकारे थांबवायचं ही मोठी टास्क आहे, कारण जय जर का 4 षटकापर्यंत खेळपट्टीवरती राहिला तर एक मोठं धावफलक बघायला मिळू शकतं आणि चेसिंगमध्ये फलंदाजांना जास्त मेहनत करावी लागेल. मोठी स्टारकास्ट जरूर आहे पागदरे बॉईज एकविरा 11 कडे, पण सध्या डोकेदुखी ठरतोय तो म्हणजे जय विश्वकर्मा. कौतुक आहे जयचं, ज्या पद्धतीने स्वतःला त्याने मोटिवेट ठेवलंय. त्याच्या बॅटमधून मोठमोठे ब्लास्ट होत आहेत. लगातार 2 षटकार आलेत. आता डीपमध्ये प्रोटेक्शन वाढवले गेले. ऑन साईडला मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक आणला गेलाय. काव कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन ठेवण्यात आला काहीसा वायडिश आणि फाईन लेगमध्ये शॉर्टमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. जयसाठी पुन्हा एकदा नील राऊंड विकेट. ओ यावेळेला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे खूप मोठा चेस आहे, त्यामुळे चेंडू आणणार नाहीये. चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार. मनसे चौकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका आहे. मैदानाच्या चारही बाजूने बॅटिंग करत असताना जय, या अगोदर जर आपण बघायला एक रिव्हर्सचा फटका त्याने मारला होता, ज्याने थर्ड मॅन गली क्लिअर केली होती. त्याच्या अगोदर या चेंडूच्या अगोदर बघा तर मिडविकेटच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार येताना पाहिले. आता कव्हर पॉईंटच्या दिशेने मारलेला तो चौकार आपण पाहिलात. मध्येच एखादा लेटकट करत असताना सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न त्याने केला. म्हणजे जसे बॉल येतील तसे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. धावा करायच्यात, मग त्या कुठूनही येवोत, कोणत्याही दिशेने येवोत, कोणत्याही फटक्याने येवोत, कोणत्याही कारणाने येवोत, आणि त्या धावा काढण्यासाठीचा केलेले हे अतोनात प्रयत्न. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दुरून खेळायचं होतं अवे फ्रॉम द बॉडी. वरच्या कडेला बॅटचा चेंडू लागतोय. नील स्वतःच्या फॉलोअरमध्ये फील्ड करतील तोपर्यंत एक धाव, डाऊन कंप्लीट. सिंगल येते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती. जी स्थिती गंभीर वाटू लागली होती 2 षटकापर्यंत, ज्यावेळेला 17 धावा होत्या, ती स्थितीमधून पुढे सावरलंय आणि आता एक समाधानकारक टोटलपर्यंत जाण्याचा प्रयत्न हा पागदरे बॉयज माफ करा बाबा 11 9191 या टीमचा दिसू लागलाय. 4 षटकांची मॅच, यानंतर होणारा सामना, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही पुकार दिलाय. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू त्याला दुरून खेचून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. डीपमध्ये चेंडू मिडविकेटच्या दिशेने गेलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे अपील बरोबर जयेश बाद. विकेटचं पतन. 3रा हादरा बाबा 11 9191 संघाला लागतोय. थँक्यू डीजे.
3 षटकं संपलेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 36-36. चला 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा आहेत आणि 36 धावा असताना आता 4थं षटक घेऊन येतोय कोपरीतील फिरकीचा जादूगर म्हणून ज्यांची ओळख आहे अशी राजेश ओगे. चला 3 षटकांचा खेळ झालाय. नवीन फलंदाज नितीन कोहली. वन ऑफ द ग्रेट प्लेयर, लिजंड प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने चेंडूला खेळले, चेंडू जाते वाईडिश लॉंगाच्या दिशेने, शैलू चेंडूवरती येत आहेत तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. नितीन कोहली म्हटलं की 6 चेंडू 6 षटकार. नारंगीच्या मैदानावरती त्या जुन्या पेवलेवरती मारलेले ते फटके, एक मोठा लॉंग चेस, या सर्व आठवणी आहेत नितीन कोहली यांच्या. नितीन कोहली, शैलेश घोडेकर, सुयोग वैती, बंड्या बॉयजसाठी खेळलेले हे सर्व खेळाडू. बंड्या बॉयज म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वामधील एक अशी नामवंत टीम आणि त्याच्यातील काही चेहरे. बघा प्रत्येक खेळाडूसाठी वेगवेगळी रणनीती आहे, वेगवेगळी स्ट्रॅटेजी आहे. बघा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय, पॉइंटला सर्कलमध्ये आणलं गेलंय, कव्हरमध्ये प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. ऑन साईडला डीपमध्ये काऊ कॉर्नर ठेवला, मिड विकेटची जागा ओपन स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक, लॉंगॉनमध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला आहे आणि लॉंग ऑफमध्ये वाईडिश एक क्षेत्ररक्षक आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, दुरून खेळत बाची आतली कडा घेऊन चेंडू निघून चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुयोग चेंडूवरती वेगाने येतात, जोपर्यंत फील्ड केली जाईल तोपर्यंत दुसरी धाव, 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात. हे क्रिकेट बघायला का आवडतं? 40+ क्रिकेटमध्ये बघण्यासारख्या काय गोष्टी आहेत? फक्त चौकार षटकार नाही आहेत इथे. तुम्हाला सिंगल, डबल, ट्रिपल हे सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसणार. प्रचंड विश्वास आहे या खेळाडूंचा या बेसिक क्रिकेटवरती आणि त्यामुळे हे 40+ क्रिकेटचं सौंदर्य काहीसं वेगळं आहे ॲज कम्पेअर्ड टू दी अदर क्रिकेट. मग त्यामध्ये तुम्ही गाव टू गावची संकल्पना घ्या, ओपन घ्या किंवा अजून कोणतंही क्रिकेट असेल, तिथे चौकार षटकारावरती मोठ्या प्रमाणात निर्भर राहिलं जातं. परंतु इथं खरं बेसिक क्रिकेट काय आहे ते आपल्याला बघायला मिळतं. प्रत्येक चेंडूवरती कशा स्ट्रॅटेजीज बदलल्या जातात, कोणाला कशा प्रकारे थांबवायचं आहे, कोणी किती मोठा खेळाडू असला त्याचे कच्चे दुवे, त्याची स्ट्रेंथ, या सगळ्या गोष्टीवरती अभ्यास केला जातो आणि म्हणूनच हे लक्षवेधी क्रिकेट म्हणून येणाऱ्या काही काळामध्ये 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट, चेंडू उंचाव्यामध्ये, अनिल घरात यांच्यावरून चेंडू निघून चाललाय, 1 बाउन्स, सीमारेखा पार, चौकार. चौकार 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 आलाय आणि चौकार आल्यानंतर धावफलक वेगाने वाढतंय, जाऊन पोचलंय 43 वरती 43. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिली मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या दिवसामध्ये ज्या वेळेला पहिली मॅच खेळली गेली, जुना बॉल असेल तर ती पहिली मॅच ज्या वेळेला खेळली गेली त्यावेळेला 52 धावांचा पाठलाग झाला नव्हता. कालच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये 69 धावांचं लक्ष्य होतं आणि त्या 69 धावांचा पाठलाग झाला होता. आज पहिली मॅच किती धावांची बनते? काल आणि परवा पहिली मॅच 5 षटकांची होती, आज 4 षटकांच्या सामन्यात. जुना बॉल नाही आहे, नवीन येईल. पहिली मॅच असल्या कारणानं बघा आलाय बॉल का सर? नितीन सरांच्या हातात बॉल आहे बघा, मॅच बॉल आला इकडून, तो घ्या. पहिल्या 2 दिवसामध्ये 5 षटकांचे सामने होते, त्यावेळेला 69 आणि 52 धावा दिसल्या होत्या. आज 4 षटकांचा पहिला सामना आहे आणि इथून पुढे 4 षटकांच्याच मॅचेस होतील. तर त्याच्यामध्ये आतापर्यंतची स्थिती 43 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. 40+चं हे मोठं बॅटल, 2 वसईतील नामवंत संघांमधलं बॅटल. एका बाजूला पागदरे बॉयज एकविरा 11चा संघ आहे आणि त्यांच्या समोर खेळणारा जो संघ आहे तो म्हणजे बाबा 11 9191. बाबा 11 9191 सद्यस्थिती 43.
43. सुरुवातीलाच शफल चालले होते आणि शफल होत असताना ऑन साईडला खेळण्याचं मन बनवलं होतं. राजेश ओगे यांनी पूर्णपणे रीड केलं नितीन कोळी यांना आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हरीश पाटील यांच्या हातामध्ये गेलाय. कोणती चूक होताना दिसत नाहीये. प्रत्येक चेंडूवरती काही ना काहीतरी वेगळं, पण कधी ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू, तिथून कट काढण्याचा प्रयत्न, कधी विकेटमध्ये येणारे चेंडू. यावेळेला फिंगर रोल केलेत, आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि त्या प्रयत्नामध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, मिस झालाय चेंडू आणि त्यानंतर हरीश पाटील कोणती चुकी करत नाही. विकेट सॅक्रिफाईस करत असताना नितीन कोळी, विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू. चला शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. चला शेवटचा आणि अंतिम चेंडू. जय विश्वकर्मा 34 वरती खेळतायत. शेवटचे आणि अंतिम चेंडू 14-34 अफलातून इनिंग. राजेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. बघूयात शेवटचा चेंडू किती दाबा किंवा काय हरकत त्या चेंडूवरती येतो. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, पंच वळत असताना सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. वाईटची सांगता होताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. चांगली जुगलबंदी बॅट आणि बॉलमध्ये. मला एक ती टेक्निक आवडली. या चेंडूच्या अगोदरचे 2 चेंडू जर बघाल तर नितीन कोळी यांच्यासाठी पहिला चेंडू ऑफस्टंपच्या जास्तच बाहेर टाकला, त्यानंतर आतमध्ये येणारे चेंडू बिलकुल त्यासाठी तयार नव्हते आणि तयार नसताना नितीन कोळी बीट झाले आणि तिथे विकेट सॅक्रिफाईस सुद्धा होताना आपण पाहिली. पुन्हा एकदा वाईट, बॅक टू बॅक 2 वाईटच्या रूपाने धावा येताना दिसत आहेत. चला यानंतर होणारा सामना वन सोल्युशन नवी मुंबई विपक्ष गजानन 11. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. पाहिलं जाणार आहे हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर आहे का. पंचांनी तिसऱ्या पंचानं रेफर केलंय. आमचे तिसरे पंच अजित म्हात्रे सर यावेळेला थोडे व्यस्त. शेवटच्या बॉलवरती वाईट तर पंचांनी दिलाय, पण त्यानंतर नो बॉल आहे का नाही ते पाहिलं जाणार आहे. विकेटच्या बाहेर चेंडू पडला असेल तर कदाचित हा नो बॉल सुद्धा येऊ शकतो. येस, इट्स अ वाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा इशारा आला वाईट बॉलचा. चला पंचांनी निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आपण आपल्या पोझिशन मध्ये यायचंय. वन सोल्युशन नवी मुंबई कर्णधार आणि गजानन 11 कर्णधार. आपण नाणेफेकीसाठी या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक, मनाचा चषक, हक्काचा चषक, आपला चषक आणि या चषकाचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस डे 3. लास्ट बॉल राजेश ओगे. स्टेपाटून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे
ते बनतील दर्शक. चेंडू निघून जातोय सरळ कावकोणाच्या डोक्यावरून सीमारेखा पार. मनसे षटकार. धावा धावपलकावरती आहेत. 52 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. पाकदरे बॉयज एकविरा 11 या संघासमोर बाबा 11 9191 या संघाच्या वतीनं. चला वन सोल्युशन संघाचे कर्णधार आणि गजानन 11 संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. पहिली इनिंग या ठिकाणी संपन्न झाली आणि पहिल्या इनिंग मध्ये गजानन 11चा कर्णधार आलेले आहेत श्रेयस इंदुलकर. वन सोल्युशन संघाचे कर्णधार आपला कर्णधार येऊ द्यात. चला फलंदाज पाठवायचे आहेत. पाकदरे बॉयज 2 फलंदाज पाठवा. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 51 धावा आपण पाहिल्या. 52 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. ते पाकदरे बॉयज एकविरा 11 या संघासमोर बाबा 11 9191 या संघाच्या वतीनं. आणि पहिल्या इनिंग मधला खेळ बघताना असं कोणत्याही प्रकारे वाटलं नाही की 40+ क्रिकेट चालू आहे. बिलकुल प्रोफेशनल क्रिकेट सारखे ते फटके, त्यानंतर प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं, तीच फिटनेस लेवल, ते शॉट सिलेक्शन, गोलंदाजीमध्ये 30 धार, जी धार या अगोदर आपण हे खेळाडू ज्या वेळेला खेळायचे त्यावेळेला दिसत होती, ती अचूकता, ती भेदकता आणि जे समाधानकारक फायटिंग टोटल. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. बॉल दुसरा. ओके, सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले. एका बाजूला विशाल कोळी आणि त्यांच्या साथीनं सुयोग वैती ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. नफीस बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. नफीस यांच्या हातामध्ये चेंडू आणि
नफीज संतोष भुवनचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसणार आहे. बघा एक्सपिरियन्स प्लेअर मधला खेळ बघण्यासारखं दुसरं कोणतं सौंदर्य नाही. आता या 52 धावांचा पाठलाग चेस डिफेंड बघणं ही सुद्धा एक आपल्यासाठी मोठी पर्वणी आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. विशाल आणि सुयोग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विशाल कोळी एकविरा नायगावसाठी खूप मोठं क्रिकेट त्यांनी सुद्धा खेळलंय. दुसऱ्या बाजूला सुयोग वैती खूप दिवसानंतर त्यांना सुद्धा आपण मैदानात पाहतोय. पागदरे बॉईजसाठी खेळलेलं क्रिकेट, बंड्या बॉईजसाठी खेळलेलं क्रिकेट, खोचिवड्यासाठी खेळलेलं क्रिकेट, या साऱ्या अनुभवाला पाठीशी घेत असताना ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. नफीस यांच्यासमोर विशाल. पाहूयात कशा प्रकारचा खेळ दुसऱ्या इनिंग बघायला मिळतोय. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्ले मध्ये कोणाची पॉवर दिसणार, नफीस की विशाल? लेफ्ट आर्म मोद विकेट इनसाइड आउट. चेंडूला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक त्याला पकडण्यासाठी जातात राजेश, परंतु राजेश कमी पडत असताना चेंडू निघून गेलाय. 1-2 बाउन्स. सीमारेखा पार. मनसे चौकार. व्हेरी फर्स्ट बॉल वरती चौकार. 4 धावा. इनसाइड आउट. लॉफ्टेड स्ट्रोक पाहिलं होतं. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. पॉवर प्ले असल्याकडे सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यांच्या डोक्यावरून खेळून धावा बनवायच्या या मानसिकतेने मैदानाच्या आतमध्ये येत असताना पहिला चेंडूवरती चौकार आणि 4 धावाने खातं ओपन सुद्धा केलंय, वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही. नफीचा पुढील चेंडू यावेळेला लेग स्टंपच्या असं वाटलं होतं की लेग स्टंपच्या बाहेरून जातो की काय, परंतु चेंडूने जो अँगल बनवत असताना जो रिलीज पॉईंट होता त्याला बघत असताना कळलं नाही की कोणत्या दिशेने जातोय, परंतु चेंडू बिलकुल विजयदादा यांच्या हातामध्ये. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. नितीन कोहली यांच्या हातामध्ये चेंडू जातोय तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली आहे. दुसऱ्या चेंडूवरती डॉट आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चांगल्या चेंडूचा सन्मान करत असताना फक्त एक धाव घेतले. मोठ्या फटक्यासाठी गेलेले नाहीयेत विशाल. त्यांना माहीत आहे की स्ट्राईक रोटेशनवरती भर दिला किंवा गोलंदाजावर इथून जर का स्कोरबोर्डला हालतं बोलतं ठेवलं तर गोलंदाजावरती दडपण कायम राहील. विजय जाधव चर्चेसाठी येत आहेत. विजय जाधव यांची मन्नत आहे त्यामुळे त्यांनी चप्पल किंवा शूज घातलेले नाहीयेत. समोरच्या टीमच्या परमिशनने आयोजन कमिटीने सुद्धा ती विनंती मान्य केली. बॅटिंगने जास्त कमाल करू शकले नाहीयेत, परंतु आता या 52 धावांना वाचवण्यासाठी आपला संपूर्ण अनुभव पानाला लावण्याचा ते प्रयत्न करतायत. नफीस पुन्हा एकदा. नफीस सुयोग वैथी यांच्या समोर. सुयोग वैती, सादिक अन्सारी हे दोन खेळाडू म्हटले की आम्हाला नारंगीची तो 62-63 धावांचा चेस आठवतो. काय जबरदस्त चेस केला होता आणि ती पागदरे बॉयचीच एंट्री होती आय थिंक. यावेळेला बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळायचं होतं पण चेंडूला तितक्या चांगल्या रीतीने रीड करू शकले नाहीत. नफीसचं कौतुक. पहिला चेंडूवरती चौकार आल्यानंतर जो कमबॅक केलाय, जी धार गोलंदाजीमध्ये दिसली ती खरोखरच कौतुकास्पद आहे. 4 चेंडूचा खेळ आणि 7 धावा धावफलकावरती. 52 धावांचा पाठलाग, 13च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. विशाल नफीस समोर. ओ यावेळेला शफल सुरुवातीला झालं आणि त्यानंतर फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू गाडतोय सीमारेखा, निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. दिवसाचे उत्सवमूर्ती सन्माननीय पांडुरंगजी लोखंडे साहेब यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे, ज्यांचा आज वाढदिवस आहे. अकरा धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल. यानंतर होणारी मॅच, त्याचा टॉस आपण या षटकानंतर करणार आहोत. 11 धावा झाल्यात. शेवटच्या चेंडूवरती बघूयात कशा प्रकारे बॅटिंग केली जाते विशाल कोहली यांच्या माध्यमातून.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हो व्हॉट अ कॅच, व्हॉट अ ब्रिलियंट कॅच आणि त्यानंतर फलंदाज बाद. थँक्यू. सज्जत हेड्सचा कॉल, सुरेश यांच्याकडून हेड्सचा कॉल देण्यात आलाय आणि गजानन इलेव्हनने टॉस जिंकलाय. धन्यवाद साहेब, आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय सुरेश, काय निर्णय असेल? पहिलीच मॅच आहे तर मी फिल्डिंग करेन. पहिल्या मॅच मधला 52 धावा, 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही बघू की 40 किंवा 45च्या आत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू, कारण का विकेट तर एकदम छान दिसते, तर गेल्यानंतर कळेल की बॅटिंगला फेवरेबल आहे किंवा बॉलिंगला फेवरेबल आहे. पण असं बघण्यात आलं आहे की दोन्हीला फेवरेबल आहे, बॅट्समन आणि बॉलरची म्हणजे चांगली कॉन्टेस्ट बघायला येईल. एक प्रश्न विचारायला नक्कीच आवडेल. इतके वर्ष आणि टेनिस क्रिकेट विश्व गाजवल्यानंतर, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यानंतर, परदेशी जाण्याचा योग आल्यानंतर आज 40+ मध्ये पुन्हा एकदा त्या जुन्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते आणि एक समान व्यासपीठ उपलब्ध होतं. या 40+च्या क्रिकेटची होणारी प्रगती, त्याबद्दल काय मनोगत व्यक्त कराल? नाही, ॲक्च्युली 40+ हे क्रिकेट हा कन्सेप्ट जो सुरू झाला हा फारच छान सुरू झाला, कारण का एक प्लेयर आपण कधी म्हणजे कितीही विचार केला की आता एक एज झाल्यानंतर आपण क्रिकेट बंद करतो, पण ते आपण फक्त ते एज झाल्यामुळे आपण क्रिकेट बंद करतो असं आपण मनाला ठरवतो की हां आजपासून मी जाणार नाही, पण शेवटी तुझं शरीर बरोबर आपोआप ग्राउंडकडे तू जाणारच. त्याच्यामुळे हा छान कन्सेप्ट आहे. मला असं वाटतं की प्रत्येक टुर्नामेंटमध्ये एक 40+ हा असला पाहिजे, जे की तो ओपन असू दे किंवा तालुका असू दे कसंही. पण जर का सगळीकडे जर का असं झालं तर परत जे लेजंड्स प्लेअर जे आपल्याला आहेत त्या परत आपल्याला कदाचित ग्राउंडवर दिसतील. येस, थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. वन सोल्युशन नवी मुंबई. पहिली दुसरी मॅच आणि त्याच्यामध्ये नाणेफेकीचं कौल हारल्यानंतर बॅटिंग करायची आहे. किती रन्स बघताय 4 षटकांमध्ये? ॲक्च्युली आम्ही असं विचार करतो की 360 ग्राउंड आहे. आमचा असा विचार आहे की म्हणजे आम्ही 17 to 18 रन्स पर ओव्हरचा आमचा सगळा प्लॅन आहे की ह्यांच्यासाठी, कारण की ह्यांची बॉलिंग अटॅक ॲज वेल एज यांची बॅटिंग खूप चांगली आहे. आणि आता ग्राउंडवर गेल्यानंतरच कळेल आम्हाला की म्हणजे कशी आहे फील्ड. जास्त वेळ घेणार नाही, फक्त एकच प्रश्न विचारेल. किती प्रमाणात तुम्ही 40+ क्रिकेटला एन्जॉय करताय आणि किती आतुरता या मॅच? कसं काय म्हणजे हा जे कॉन्सेप्ट स्टार्ट झाला आहे ॲक्च्युली खूप चांगलं झालं आहे, कारण की काय एक वय असतो माणूसचा की एखादा जेव्हा तो जॉब करतो किंवा बिझनेस तर करतो तर त्याची मैत्री ती म्हणजे ते कमी होत जात असते. तर ह्या क्रिकेटमुळे ना ॲक्च्युली परत लोकांना एक ओळख चालू झाली आहे. त्यासाठी थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आपल्या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. गजानन इलेव्हनने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. वन सोल्युशनला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. नेक्स्ट मॅच म्हणजे मॅच नंबर 2 आपल्याला ती बघायला मिळेल. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये 52 धावांचा पाठलाग आणि बचाव आपण बघतोय. या जाऊयात सरळ मॅचच्या दिशेने. ज्या नजाकतेचा मी चर्चा मगाशी करत होतो ती नजाकतता या फटक्यामध्ये दिसून आली. टिपिकल सुयोग वैती स्टाईलने हा फटका, चेंडू सीमारेखा पार, चौकार. पहिला चेंडूवरती डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय आणि तो चौकार बघा टिपिकल सुयोग वैती. मी का म्हटलं, चारी बाजूने खेळणं या खेळाडूची खासियत आहे, ही ओळख आहे आणि त्या ओळखीला साजेसा फटका इथं मारलाय. विजय जाधव यांना माहीत आहे चांगलं सुयोग वैती यांची स्ट्रेंथ काय आहे, त्यामुळे सातत्यानं फील्डमध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न ते सुद्धा करतायत. जसे या मॅचकडे आपण बघतोय 52 धावांचा पाठलाग आणि बचाव, तसेच यापुढची मॅच तितकीच इंटरेस्टिंग आणि बघण्यासारखी असणार आहे. श्रेयस यांनी मगाशी मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं की आम्ही सुद्धा 40 नंतर या खेळाला खूप चांगलं एन्जॉय करतोय आणि खूप चांगलं व्यासपीठ आहे. सो हा कॉन्सेप्ट प्रत्येक स्पर्धेमध्ये असावा जेणेकरून जुन्या लिजंड्स खेळाडूंचं क्रिकेट पुन्हा एकदा सगळ्यांना बघता येईल. यावेळेला रिव्हर्स पूर्ण कॉन्फिडन्सने मारलेला फटका, कव्हर पॉईंट सीमारेखा पार जाईल. चेंडू जातोय धक 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 करत चौकारासाठी, मनसे चौकार. थँक्यू डीजे. 19 धावा धावपलकावरती 3 चेंडूचा खेळ. सुयोग वैती यांच्या बॅटमधून आता धावा येत आहेत आणि चर्चेसाठी
अकबर आणि बाकी सर्व साथी येत असताना समजावतात कशा पद्धतीची गोलंदाजी करायची. जयेश यांच्या हातामध्ये चेंडू. पुन्हा एकदा जयेश सज्ज होतील. 3 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. 52चा चेस आहे, 52चा पाठलाग आहे. या 52 धावांचा पाठलाग होणार की नाही. ओ यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. कट करत असताना चेंडूने हलकासा बाहेर निघत असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल. गोलंदाज आणि फलंदाजामधली बॅटलमध्ये गोलंदाज कधी हावी ठरतोय, कधी फलंदाज हावी ठरतोय. आणि या प्रकारची जुगलबंदी या मॅचला पूर्णपणे ऑन ठेवते. दोन्ही संघांसाठी ही मॅच अजूनही ऑन आहे. सुयोग वैती समोर जयेश पुन्हा एकदा. ओ यावेळेला शफल झाले आणि त्यानंतर फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडूला पाठवून दिलंय. ना कोणती भीती ना कोणती धमक. चेंडूला सरळ पाठवून देतात असताना सीमारेखा पार. मनसे चौकार. सुयोग वैती मिस्टर 360. चारही बाजूने फटकेबाजी. मगाशी थर्डमॅनला टार्गेट केलं, त्या अगोदर पॉइंट, त्यानंतर पॉइंटला टार्गेट केलं, यावेळेला फाईन लेगला टार्गेट केलं. आणि हे करत असताना धावा वेगानं वाढून 23 वरती जाऊन पोहोचल्यात. जयेश यांचा पुढील चेंडू बघूयात कशा प्रकारचा असणार आहे. चौकार म्हटल्यानंतर मला कालचा दिवस आठवला, ज्यावेळेला यावेळेला पुन्हा एकदा रिवर्स. क्षेत्ररक्षक आहे नितीन कोळी यांच्या जवळून चेंडू निघून होते फरार. आर पार, सीमारेखा पार. दणदणीत खणखणीत मनसे चौकार. सत्तावीस पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 11 धावा. 11 धाव्यानंतर या षटकामध्ये टोटल 16. सत्तावीस झाल्यानंतर आता मोठी टीम मीटिंग बोलावली गेली आहे. कारण जो आस्किंग रन रेट होता 13चा, त्या आस्किंग रन रेटला आता मॅच करत त्याच्यावरती एक धाव चढवली गेली आहे. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी जी गरज असणार आहे ती ऑलमोस्ट 35 धावांची. 25 25 धावांची गरज आहे. पाणी आलंय मैदानाच्या आतमध्ये. जे 4 चौकार मागील षटकामध्ये आपण बघितले, ते 4 चौकार ज्या वेळेला आले त्यावेळेला मला कालचा आकाश आठवला, ज्या आकाशने एकाच षटकामध्ये 5 चौकार लागवले पहिल्या मॅचमध्ये. आणि ते 5 चौकार लागायला कारणानं बिरमणी आणि हाटलोद हे संघ, हा जो संघ होता तो पराभवाच्या छायामध्ये गेला होता. असंख्य अपेक्षांवरती पाणी आलं होतं. आणि त्यानंतर आता 4 चौकार या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळालेत. दया शंकर, मिस्टर दया बॉलिंग मार्कवरती येत आहेत. जयेशचं महागड षटक, ज्या षटकामध्ये तब्बल 16 धावा येताना दिसल्या. तर ज्या वेळेला असं षटक येतं त्यावेळेला वेगळा कॉन्फिडन्स हा फलंदाजामध्ये दिसू लागतो. शैलेंद्र घोडेकर, एकविरा नायगावसाठीचं क्रिकेट, ओपनचं क्रिकेट बंड्या बॉयज या संघासाठी खेळत असताना कधी यंगस्टर पापडीमध्ये या खेळाडूला आपण बघितलं. आणि ऑल फॉर्मॅट, मग तुम्ही कोणतंही क्रिकेट म्हणा, शैलू यांचं नाव आजही तितक्याच आदराने आणि मानानं घेतलं जातं. पहिला चेंडूला मोठ्या फटक्यासाठी मारण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने मारण्याचा काहीसा मनसुबा होता. मागचा पाय झुकून खेळण्याची त्यांची ती शैली या पहिल्या चेंडूत दिसू लागली, परंतु दयाने अति सुंदर चेंडू हाताळलाय. नेक्स्ट बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, तितक्या वेगाने बॅट फिरवली नाही. बॅट स्विंगला थोडासा आळा बसवत असताना आखूड हाताने खेळलं आणि चेंडूला पाठवत असताना लॉंग ऑनमध्ये चांगली फिल्डिंग अकबर यांची बघायला मिळाली. एक धाव तिथे धावून कंप्लीट केली आहे. अजूनही मॅच कोणत्याही एका संघाच्या बाजूने झुकलेली नाही आहे, बिलकुल ऑन आहे. आणि यालाच तर आम्ही जुनं जाणताना 40 प्लेचं क्रिकेट म्हणतो.
कारण या क्रिकेटमध्ये कोणतंही षटक किती मोठं आलं किंवा छोटं आलं तरी सुद्धा परत कसं यायचं मॅचमध्ये ते या सर्व खेळाडूंना माहीत आहे. दयाचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अलॉंग द कार्पेट निघून चला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. जयने चेंडूला फील्ड करेपर्यंत फेकी सुद्धा झाली. एकदा डाऊन कंप्लीट. निर्णायक षटक आहे. ज्या इक्वेशनमध्ये 12-25ची गरज होती तिथे पहिल्या 2-3 चेंडूवरती 2 धावा आल्यात. म्हणजे इथून अजूनही 23 धावांची गरज आहे. 9 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. 9 चेंडूंमध्ये एक मोठा फटका हा येणं गरजेचं असणार आहे. बघूयात येतोय की अजून काय करताय. ओ यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू उंच हवेमध्ये. अकबर चेंडू खाली येतात. झेलची संधी. झेल ड्रॉप. कॅच सुटलाय आणि 2 धावा शैलूने धावून कंप्लीट केल्यात. हा कॅच नाही कदाचित मॅच आहे. शैलेंद्र घोडेकर यासारख्या खेळाडूचा जर का झेल सुटला गेला तर त्याचं भुगतान भोगायला लागू शकतं. कॅप्टनने कॅप्टनचा कॅच सोडलाय. कॅप्टनने कॅप्टनचा कॅच सोडलाय. 2 धावा बचूनल्या गेल्यात. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. 8 मध्ये 21. व्हॉट अ मॅच. पाक दरे बॉयज एकविरा 11 की बाबा 11. 9-1 9-1. दया यावेळेला समोरच्या खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अलंग कार्पेट चेंडू निघून चालला. अकबर यांच्या हातामध्ये जातो. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरा धाव घेत असताना दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. कोण बोलेगा ये 40+ आहे. कोण म्हणणार असं धावल्यानंतर की 40+ खेळाडू आहेत. फिट अँड फाईन आणि तितकाच आत्मविश्वास, तितकाच कॉन्फिडन्स आणि तितकीच ऊर्जा आणि तेच जुनी पद्धत घुसून खेळणं या दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये बघायला मिळतंय. या प्रकारचं वेगळं सौंदर्य कोणतंही नाही. सध्याच्या प्रगत टेनिस क्रिकेटमध्ये अशा क्रिकेटला आपण शोधतोय आणि ते क्रिकेट आज आपल्याला या म्हाडाच्या मैदानावरती मनसे चषकामध्ये बघायला मिळतंय आणि हीच खरी आणि मोठी अचिव्हमेंट आहे आदरणीय विनोददादा मोरे यांच्या या आयोजनाची. दया समोर. शैलू यावेळेला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. मिस टाइम आहे. चेंडू निघून चाललाय वाईड इश लॉंग ऑफच्या दिशेने. ओ इथं मिसफील्ड. एखाद्या खड्याने चेंडूचा काटा बदलला आणि तो काटा बदलला कारणाने 2चं रूपांतर 4 मध्ये आपोआप झालं. आलाय चौकार. दमदार प्रहार. मनसे चौकार. तिकडे सामना कोणत्या दिशेने जातोय याचा काही नियम नाही आहे. पहिल्या 2 षटकामधली जर का हरकत बघितली तर चांगला कंट्रोल पहिल्या षटकामध्ये हा बाबा 11चा आपण बघितला. दुसऱ्या षटकामध्ये ज्या वेळेला आलो त्यावेळेला पागदरे बॉयज एकविरा 11ने बाजी मारली. तिसऱ्या षटकामध्ये ज्या वेळेला बॅटल बघितलं त्यावेळेला परत एकदा बाबा 11 9-1 9-1 या मॅच मध्ये आलाय आणि चौथ्या षटकामध्ये आता सर्वांच्या नजरा जिथे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 6-15ची इक्वेशन आणि या 6-15च्या इक्वेशन मध्ये चला थोडी घाई करा. पंच जरा चेतावणी द्या. इतका वेळ नाही आपल्याकडे कारण 10 मॅचेस खेळवायचे आहेत आणि त्या 10 मॅचेससाठी आपण सर्वांनी स्पीडअप करणं गरजेचं. इतकी मोठी चर्चा करू नका. तुम्हाला टॉसच्या वेळेला सांगितलंय 25 मिनिटांचा अवधी आहे. मगाशी टॉस झाला त्या संघांना सुद्धा विनंती आहे 25 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं कंप्लीट होणं गरजेची आहेत. चला जर का तुम्ही नाही लवकर मॅचला चालू केलं तर एक प्लेयर आतमध्ये घेतला जाईल. सिद्धेश बॉलिंग मार्क वरती येतात शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन. 6-15ची गरज आहे आणि अशा वेळेला सुयोग वैती सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये
ज्यांनी या अगोदर चौकारांची आतिषबाजी केली आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, पहिला चेंडू सफल झाले आणि सफल नंतर सफल होत असताना चेंडूला पाठवून दिलंय फाईन लेग सीमारेखा पार. उत्तुंग दर्जेदार, शानदार, बहारदार, अफलातून मनसे षटकार. आणि तो षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा टीम मीटिंग घेण्यास भाग पडलंय. ही ताकद आहे सुयोग वैती यांची. चला चला घाई करा. विजय विनंती आहे थोडी घाई करायची आहे कारण ऑलरेडी या मॅचला 1 तास झालेला आहे. 4 षटकांची मॅच आहे. मी गजानन 11 आणि वन सोल्युशन या संघाला विनंती करेल आयोजन कमिटीच्या वतीनं वेळेच्या अभावी एक निर्णय घेण्यात आला. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायची आहेत. मगाशी 25 मिनिटाचा अवधी दिला होता पण जास्त वेळ गेल्या कारणाने 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायची आहेत. याची नोंद घ्या. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं असतील. यावेळेला विकेटवरती टाकण्याचा प्रयत्न केला गेला. ओव्हर द विकेट येत असताना चेंडू हाताळला. पंचांनी 22चा इशारा केला आणि तिथे एकदा धावून कंप्लीट केली. सिंगल येते. यानंतरची मोठी मॅच. दोन्ही संघ तयार आहेत. पूर्ण तयारीनिशी इथं आलेले आहेत आणि त्यांचा खेळ बघणं आपणा सर्वांसाठी पर्वणी आहे. स्ट्राइक रोटेट शैलेंद्र घोडेकर स्ट्राइक एंडवरती आपल्याला बघायला मिळतात. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, खराब चेंडू. पायावरच्या चेंडूला कशा प्रकारे मारायचं हे माहित आहे. शैलेंद्र घोडेकर येण्याने त्यांनी चेंडूला सरळ पाठवला. लॉंग लेग सीमारेखा पार. मनसे षटकार. गरज 3 मध्ये 2. सामना सोपा बनत चाललाय. 15 धावांची गरज असताना केलेली ही षटकारांची आतिषबाजी तुम्ही या अगोदर बघाल तर मागील 3 षटकामध्ये एकही षटकार आला नव्हता. पण अचानक वेळेप्रमाणे गरजेप्रमाणे सेट झाल्यानंतर कशा प्रकारची बॅटिंग असावी. इनसाइड आउट, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ क्लिअर, चेंडू सीमारेखा पार, चौकार. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय पाकदरे बॉयज. एकविरा 11 या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये संघ जाऊन पोहोचतोय बाबा 11 9191.